क्लिनिंग डे सगळं आज आवरायला लागेल. क्लिनिक पण आहे. गुड मॉर्निंग. फुल पसारा. मामा बरे आहात का? बरे आहेत. कशी आहे तब्येत? मामा खालीच ठेवते. आले. गुड मॉर्निंग. आज सुट्टी नाही चला. आज मस्त मिसळ पार्टी. पनवेलची फेमस पनवेल उपहारगृह मिसळ. सो आमच्या साड्यांचा स्टॉक आलेला आहे आणि खूप काहीतरी आम्ही अमेझिंग करणार आहोत. ते तुम्हाला गणपतीच्या व्लॉग्समध्ये बघायला मिळेलच. प्राजक्ताची साडी जी आता खूपच ट्रेंडिंग आहे आणि सगळे कलर्स आम्ही वेगवेगळे मागवले आहेत. सो यू पीपल स्टे ट्यून. काय असणार आहे तुम्हाला समजेलच कमिंग व्लॉग्समध्ये. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो कशी तयारी चालू आहे तुमची सगळ्यांची नक्की सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये. आणि आज तर आहे संडे. सो खूप लोकांना आजचा दिवसच मिळत असेल जे पण जॉबला जातात ते, बिकॉज लगेच इमिडिएटली सॅटर्डेला गणपती बाप्पा येणार आहेत. सो आज सगळीकडेच फुल गर्दी असणार आहे. आता सुद्धा मी बाहेर आलेली कारण आमचा बाथरूमचा जो मिरर आहे तो आज पडला म्हणजे जोरात आपटला नाही, बट तो त्याच्या स्टँडवरनं निघाला तो मग. आणि तो ऑलरेडी खूप खराब झालाय म्हणून मग नवीन एक मिरर मी बुक केलाय. सो तो उद्यापर्यंत येईल. मग त्याचं फिटिंग उद्या वगैरे होईल. बाकीच्या छोट्या छोट्या काय गोष्टी आहेत त्याच्यासाठी कार्पेंटरला वगैरे सुद्धा बोलवलं आहे. घरात आता खूप पसारा आहे. सगळं काही क्लिनिंग ऑलमोस्ट झालेली आहे. फक्त ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जागेवरती ठेवायच्या आहेत. नायसाच्या मेन म्हणजे जे पण आहे ना टॉईज वगैरे ते मला सगळे एकदम असे लपून कुठे ठेवायचे. नाही तर त्या 6 दिवसात ती एवढा सगळीकडे पसारा करत राहील ना, आणि मला तो पसारा नकोय. म्हणजे हे करायचं की ते करायचं असं होऊन जातं. सो चला मग आता मी घरी निघतीये. पीठ घ्यायचंय मला. पीठ घेते आणि पहिले पूस बघा. हे आहे नायसाचा पसारा. ते ह्या पसारा सगळं ते इकडे लावायचं आहे. सो रूम झालेली आहे. आता हे हॉलचं मी सगळं आवरते. मी बाहेर गेलेली तोपर्यंत आईंनी आमटी भात केलेला आहे. इकडचं सगळं क्लीन झालेलं आहे. आणि इथे मी एक LED लाईट लावली आहे. ज्याचं असं आहे, मला ॲक्च्युली ते सेन्सरवालं हवं होतं पण ते नाही मिळालं. सो हे आलं आहे. आणि ह्याची लाईट पण येल्लो आहे. मला व्हाईट हवी होती. इट्स ओके. सो हे मी मिशोवरनं मागवलं आहे. इथे कारण खूप काळोख होतं म्हणून मग हे मी लावलं आहे. इट लुक्स गुड. नाहीसा बघ काय आणलंय गिफ्ट. प्रिन्सेसचा ड्रेस.
ड्रेस. नाईस ना, आवडलं तुला? घालून बघते. नाही बरोबर मोठा नाही मोठा नाही ना बरोबर आहे. 26 कलर. हा काय नाही, तिला आवडलं म्हणून तिने घेतला नाही. चला ती बोलली बघ कधी घालता आल्या तर घाल. छान छान. आणि हे स्वीटी ताईनी मागवलेलं पेजवरनं, आपल्या पेजवरनं स्वीटी ताईनी मागवलं ते मंगळसूत्र. एकच घाललं की मस्त वाटतंय ना. फाल्गुनीकडे ते मागवलेलं आवडेल तिला, म्हणजे तिने चूज केलेलं. साजूक तुपातले आहे ना, वर्षभर राहिलं तरी खराब नाही. सो इकडचं जेवढं पण डस्ट आहे ते पण मी क्लीन केलेलं आहे. सो हा आहे अगारोचा वॅक्यूम क्लीनर, स्टिक वॅक्यूम क्लीनर, ज्यात फक्त ड्राय गोष्टीच आपण कलेक्ट करू शकतो. सो मी हे आधीसुद्धा दाखवलेलं. हा माझा सर्वात फर्स्ट वॅक्यूम क्लीनर आहे आणि ह्याच्यासाठी पडद्यांसाठी खूपच कन्व्हिनियंट आहे. सो असे 3 असे वेगवेगळे नॉझल्स येतील, स्टिकसुद्धा आहे. तर इकडचं आता माझं क्लीन हे झालेलं आहे सेक्शन. आता मी हॉलमधलं करते. नायसू. सो तर मी, नायसा, स्वीटी ताई आणि वंशू आम्ही निघालो आहोत पूजाकडे, कारण पूजा आमच्यासाठी एक छान अशी गोष्ट स्टिच करणार आहे. बाबू तिकडे हो. वंशू अजून आत हो. बिझी बिझी. हा बिझी का? सीझन आहे ना. गणपतीची तयारी आणि मीचे सगळे ब्लाऊज पूजा स्टिच करते. ऑलमोस्ट म्हणजे ऑलमोस्ट काय सगळेच, जेवढं पण तुम्ही सगळं बघतात तिच्या ब्लाऊजवर डिझाईन वगैरे कलाकृती सगळी पूजा करते. नायसा ते मायरा तिच्याशी बोल. आमचं ऍक्च्युली प्लॅनिंग चाललंय की स्टॉपवरला जायचं की नाही. म्हणजे वहिनी तर रेडी आहे, पण आपलं थोडंसं सगळं चेक करून मग विचारायचं. उद्या सुद्धा उद्या डिमांड ठेवलेला तो आम्ही परवा गेला, तर उद्या पिठोरी आहे. हां उद्या म्हणजे सकाळी जाऊ आम्ही परवा संध्याकाळी. तिथे वेळासाठी गर्दी आता आठवडाभर असणारच. नायसा आले. वा वा वा. बुक्स काढलेत सगळे. बाबू का काढले? बाबांचे बुक्स आहेत. मला प्राइज मिळालेलं नाही. तुझे आहेत का माझे आहेत? माझ्याकडे पण होतं ही बुक स्कूलमध्ये असताना मला प्राइज. ही तुझी आहे का माझी आहे? मला आवडायचं पण तुझी घेतली. फर्स्ट प्राइज. टॅलेंटेड. 97-98 तेव्हापासूनच. कितीला होतास? मी 7 वर्षाची होती तेव्हा. 98 ला मी म्हणजे मी फर्स्ट स्टँडर्ड मध्ये असेल. मस्त छान छान होते बघ. हाऊ डिड पायनॅपल गेट इट्स नेम. छान छान आहे बघ. सायंटिस्ट काढले बाळा. हे माझी बुक आहे, तुझ्या ड्रॉइंग नको करूस. दिस इज माय बुक. असं स्टार्सचं पण आहे बघ याच्यात.
आपण तिला ऐकू बघ बाबांना वाटलं पण नव्हतं काय की नाही बाबा आपल्या मुलीला बुक बघेल म्हणून. नाही मला वाटलेलं काही नव्हतं कारण सनीकडे एवढ्या वर्षाचे काय पडलं. काहीतरी वेगळं हे नाही असं का? बाबू फाटेल. कॅन फिश हिअर, डू फिशेस एव्हर स्लीप, ठेव छान जेव्हा ती छान थोडी आहे. मोठी होईल ना वाचेल तेव्हा तिला डू ॲनिमल्स लाफ ऑर क्राय, छान छान आहे बाबू. ही कुठली स्टोरी आहे तुला आठवत? तेव्हा किती फॅसिनेटिंग त्याच्यामध्ये वाटत. बघायचं आणि दुसऱ्या आता paper काय आता सगळं मिळतं लहान मुलांना. आता आपल्याला प्रश्न पडला तर लगेच आपण गुगल करतो. हे पहिले जो किती मजा डिक्शनरी मध्ये शोधायला कसलं भारी वाटायचं. शोध. आता सगळंच मुलांसाठी इझी झालं. काहीही कधीही बघू शकतात, शोधू शकतात. म्हणजे नाहीतर तुमच्याकडे आमचा बुक शेल केला. चला झालं जेवण. झालं. मी सांगते आणि तुम्ही सामान कधी ठेवणार? तुम्ही बनवलेत लाडू. तुम्ही ज्या दिवशी सुट्टी जाणार- करून असं बॉक्समध्ये छान टाकली. तुम्ही ज्या दिवशी जाणार त्या दिवशी मला भेटल. मग आता तुम्हाला ते हे नको. मी एक बुक घेऊन येते. नाही, मला हे पण माझी आहे. फ्रायडेला जाणार आम्ही. हे पण माझंच लिहिलं बघ. फ्रायडेला ना मग मी तेव्हाच ठेवू किंवा माझ्या दिवशी बघू नाही, मला वाटलं यांना भेटेल. म्हणजे काय काय म्हणजे ही बुक मस्त आहे. मला वाचायची सवय मला पहिले खूप होती जेव्हा मी जॉब करायची. आता सॅमटाईम नाही दिसत. हे वरचं बघ, वरचं काय बाबू डॉट्सवर येतो तुला. डॉट्सवर म्हणून करायला सांगितलं. कर ना, एवढं काय ते. गो राऊंड, गो राऊंड, गो अप, कम डाऊन स्ट्रेट, कम डाऊन स्ट्रेट. कर ना.